जरी मला काहीतरी झाल्यास सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी हे तिघांना मी सोडणार नाही. हे म्हणजे कुठेतरी मला यांनी त्रास देऊन मला संपाचा विचार चालू आहे यांचा. असं त्रास द्यायचा. हा, मानसिक त्रास देऊन संपाचा विचार चालू आहे. पोषण करत होतो, 2-3 दिवस केलो. मला वाटलं कुठंतरी अधिकाऱ्यांना माझ्याबद्दल काहीतरी म्हणजे हे अंतःकरणातून काहीतरी येईल. उपोषण करायला लागले बाबा यांनी, आम्हाला उपोषण म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा होता मला, ते काही नाही त्यांच्याकडे. म्हणजे मी एक कर्मचारी आहे त्यांचा, ते विचार करायला पाहिजे होतं बाबा त्याच्यात न्याय द्यावा, नाही आहे त्यांच्याकडे. अक्कलकोट तालुक्यातून हे उपोषणाचा पवित्र तुम्ही तिथून तालुक्यातून पाठपुरावा करत जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही आता सध्या जिल्हा परिषद मोर्चा गेट या ठिकाणी बसलेला आहात. आणि या 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये बऱ्याच अंशी चर्चा जी आहे वर्तुळात फिरत आहे. एकंदरीत त्याला कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी आता कलाटणी घेत असं चित्र निदर्शनास येत आहे. योग्य प्रश्न विचारला तुम्ही. मला एवढा दिवस असं वाटलं नव्हतं की राजकारण ह्याच्यात नसेल. मग आता मला लोकांकडून ऐकायला मिळत आहे, सर्वसाधारण लोकांमध्ये चर्चा करताना काही लोकांनी सर ह्याच्यामध्ये राजकारण असल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी असं गप बसू शकत नाही. काय सांगताय? असं चर्चा चालू आहे. अहो, त्यांच्याजवळ फाईल सही करून ठेवलेला आणि सर्व फोटो त्यांच्यासमोर ठेवलेला, सदर चौकशी केलेले त्रिसदस्यीय समितीने अहवाल सादर केलेला, एवढं सगळं घेऊन गपचूप असतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय समजावं? हां, तुम्ही असं दलित एक संघटनेवर असं अन्याय जर करत असेल, कुठं आम्हाला हे मिळाले, फ्रीडम, स्वातंत्र्य कुठं भेटलं आहे आम्हाला? संबंधित काही उच्चपद अधिकाऱ्यांनी आपल्याशी काहीतरी पत्रव्यवहार देखील केला होता. तुमची पगार वगैरे काहीतरी अडवण्यात आली होती, तुम्हाला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यांनी काहीतरी एक लिखित स्वरूपामध्ये तुमच्याशी पत्रव्यवहार केला होता. आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय म्हणजे भूमिका घेतलेली? मला आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी साहेब यांनी एक पत्र पाठवलं. तुमचा थकीत जे आम्ही बंद केलेले जानेवारीचे उदरनिर्वाह भत्ता आम्ही देऊ तुम्हाला, चालू आहे आणि तुम्ही शाळेवर हजर व्हा. लिखित? हा, लिखित दिलेला आहे. तुमचा उदरनिर्वाह भत्ता आम्ही याचा प्रोसेसर चालू आहे, तुम्ही शाळेवर हजर व्हा म्हणले. मला सांगा, एक गोष्ट मी विचारू इच्छितो शिक्षणाधिकाऱ्यांना. साहेब, मला विनाकारण 1 वर्ष झालं होतं निलंबित ठेवला होता तुम्ही. त्यावेळी शाळेचा विद्यार्थ्यांचा नुसकान नाही झाला का हो? आणि माझ्यावर कारवाई करताना तुम्ही चौकशी का केलं साहेब? तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही ॲक्शन घेतलं. तुम्ही ते म्हणजे डायरेक्ट तुम्ही चौकशी न करता त्या फाईलीवर सही केलं. संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज आल्यानंतर त्यांनी चौकशी करून तुमच्याकडे अहवाल पाठवला पाहिजे होता. का केलं नाही? ह्याच्यात काय चाललं काय इथं? हे बघा, इथं असं काहीतरी इथं काळाबेरा होत आहे, कुठेतरी राजकारणाचं चालू आहे इथं खेळ. तरी मी स्वतः कुठल्याही राजकारणाशी माझी संबंधित नाही. मी कुठलाही राजकीय ह्याच्या शक्तीने मी इथं बसलेलं नाही. मी माझा संघटना मागासवर्गीय शिक्षक संघटना आणि अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बसलेला आहे. कुणाचंही मला देणे घेणं नाही. हा जे साहेबांनी केलेला आहे, पत्र दिलेले पत्र देऊन तुमचा उदरनिर्वाह भत्ता देतो म्हणून सांगून तरी दिलं नाही. म्हणजे मला शाळेवर जाण्यासाठी तुम्ही त्या उदरनिर्वाह भत्ताचा आमिष दाखवता. अहो, तुमचा लपवण्यासाठी मला उपोषण बसण्यासाठी तुम्ही लांब करायला बघता. अहो, 1 वर्ष झालं तुम्ही मला 50% पगारवर ठेवला होता आणि मी कधीच विचार केलं आहे. आता तुम्ही 1 महिन्याचं तुमचा उदरनिर्वाह भत्ता देतो, तुम्ही शाळेवर हजर व्हा. अहो साहेब, मी शेतकऱ्यासाठी 1 महिन्याचा पगार दिलेला माणूस आहे. ह्या परिस्थितीत नाही, कार्यकारी साहेबांना माझा 1 महिन्याचा पगार दिलेला आहे. तुम्ही 1 महिन्याचा पगार देऊन मला लालची दाखवता. तो हे अधिकार, माझा हक्क आहे त्या उदरनिर्वाह भत्ताचा. तुम्ही काय देता मला? माझा अधिकार आहे, मी घेणारच आहे. कुणी घेण्याचं कुणी कुणाचा खर्च देत नाही, कुणा घरातलं ज्वारी गहू विकून मला देत नाही. सर, तुमचा पहिल्यापासून एक सूर असा आहे की ही लढाई जी आहे ही माझी लढाई नाही, माझ्या मागासवर्गीय संघटनेच्या माध्यमातून कित्येक अशा पीडित
आणि ज्या शिक्षकांवर अन्याय अत्याचार झाला आहे अशा लोकांसाठी, अशा घटकासाठी मांडलेली लढाई. पण राजकीय वर्तुळामध्ये एकंदरीत तुमच्याच तालुक्यातून असा एक सूर उमटतोय की या ठिकाणी संबंधित जे व्यक्ती आंदोलन उपोषण पुकारलेलं आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे. याला काय उत्तर द्या? स्वार्थ हा माझ्या रक्तात नाही आहे. लक्षात घ्या, स्वार्थ हा माझ्या रक्तात नाही आहे. निस्वार्थी माणूस आहे मी असं म्हणणारे असं येऊन दाखवावं इथं स्वार्थ आहे कट्टी म्हणायचं. अहो, निस्वार्थ काम करत आहे म्हणून मला निलंबित केलं. संघटनेसाठी लढत आहे. शिक्षकांचा बदल्या प्रतिनियुक्त केला, विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून त्यासाठी लढाई केलो. दुसऱ्यासाठी माझं सगळं मी त्याग केलेला आहे. माझं नोकरी सोडलेलं आहे दुसऱ्यासाठी. स्वार्थी कुठून आलं, कोण म्हणले, त्याला घेऊन सत्कार करतो, त्याचं साल पाकरो. सर, तुमच्या घराण्याला एक शैक्षणिक वारसा आहे. आपले कैलासवासी वडील, त्यांना देखील दलित मित्र पुरस्कार, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मग तुमच्यावरची वेळ काय यावी अशी? हे बघा, दलित मित्राचा मुलगा मी आहे. माझं वडिलाचं काम मी वारस पुढे घेऊन जात आहे. हे वरचं अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे. डोळ्यानं पट्टी बांधून बसला नाही त्याने, तर डोळ्याला पट्टी बांधला नाही, डोळा उघडून त्याने काम करतात. कुठला करावं कुठला नाही हे मला म्हणजे कसं हे काढत बसलायचं माझं काम नाही आहे. मी एक म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी आहे. मला काढायचं नाही आहे काय चाललंय काय नाही. कुठेतरी संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तुम्ही कटकारस्थान रस्ताय किंवा त्यांचे जे काय भ्रष्टाचार आहेत ते तुम्ही उघडकीस आणलेत म्हणून जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असा देखील आरोप होते. हे बघा, त्यांनी जे केलेत त्यांनी भोगणारच आहे. कोण काय करेना. आता विनाकारण कारवाई करणं हे तुमचं वैयक्तिक झालं. जरी तुम्ही केलेल्या चुका लपवण्यासाठी जरी असं करत असेल, ते वर बसलेलं त्यांनी बघत असतं. माणूस वर एक बसलेल्या सगळ्यांना बघण्यासाठी त्यांनी वर बसलेलं बघत आहे. तुमचं जे माझ्यावर म्हणजे तुमच्यावर मी केला होता आरोप, ते लपवण्यासाठी तुम्ही केलेले हे कटकारस्थान आहे. माझ्यावर केले कटकारस्थान, त्याच्यामुळे माझे काय बिघडलेले नाही. देवाने मला व्यवस्थित ठेवलं आहे. तुम्ही पगार बंद, माझा उदार भत्ता निर्वाह बंद ठेवल्यानंतर माझा कुठं उपासमार होता आहे डोक्यातून काढा तुम्ही. जे अक्कलकोट प्रभारी चाणक्य गट शिक्षण अधिकारी यांचे दलाल या ठिकाणी बघत असतात. माझे आसपास इथं बघत बसतात, फिरत बसतात. म्हणजे इथं कोण बसतंय कोण नाही त्यांना परत फोन लावून इथून उठायला सांगायचं. इथंपर्यंत त्यांचे वाटचाल चालू आहे. इथं इकडे तिकडे उभारतात येऊन दलाल. तसल्या लोकांनी परत त्या दलालच्या मालकांना फोन करतात. मालकाला फोन करून त्यांच्या फोन ह्याला येते माझ्याजवळ बसलेल्या माणसाला आणि त्यांना इथून उठून जावं म्हणून दमदाटी करतात. हे कुठलं फ्रीडम आहे, स्वातंत्र्य कुठलं आहे? थोडक्यात असं निदर्शनास येतं की साहेब, सर तुम्ही जेव्हा हे बेमुदत कामं उपोषण आता पुकारलेलं आहे, 3 आठवडे उठून गेलाय, कुठेतरी तुमच्या जीवितालाही धोका असतो. हे बघा, सध्या माझ्या म्हणजे त्रास तर चालूच आहे. कंटिन्यू बसून आहे ना, किडनीवर त्रास होत आहे. जरी मला काहीतरी झाल्यास सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी हे तिघांना मी सोडणार नाही. आणि मी घरात पण तसं माझ्या रोजचा डेली डायरी लिहितो. मी गेल्यानंतर काय घडलं काय. दैनिक माझं जे टाचन आहे, शाळेत कसं लिहितो, मी घरी पण जाऊन लिहित असतो. म्हणजे आज काय घडला, मी काय केलं आज, आणि मेल कोणाला केलो, मला काय त्रास होत आहे, माझ्याकडे गोळ्या आहेत अजून खिशात. हे म्हणजे कुठेतरी मला यांनी त्रास देऊन मला संपाचा विचार चालू आहे यांचा. असं त्रास द्यायचा, मानसिक त्रास देऊन संपाचा विचार चालू आहे. हा जिल्हा परिषद काम आहे. असं IAS अधिकारी आहेत, आपला मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांनी चुटकीमध्ये असलं मिटवायला पाहिजे. तरी 1 वर्ष झाला फाईल ठेवून घेतलात. त्याचा मागं काय तुम्ही स्वतः विचार करा. का राहिला बॅग? शेवटचा एक प्रश्न आपला फाईल दिशा आम्ही कधी बदलणार नाही. एक धरून चाललो आहे, त्या दिशेमध्ये अजिबात बदल नाही. त्या संबंधित या 3 अधिकारीवर काम आलं पाहिजे. ह्याच्यात 1 नंबर तरी सांगतोय, त्यांना सपोर्ट करणारे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी कादर शेख साहेब. सोलापूर जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत कादर शेख साहेब, इकडे शिवचं तिकडे गड शिक्षण अधिकारी बदलायचे आहे माणूस. ते माणसाचा हे इथं सगळं व्यवहार कारभार चालू आहे.
काय करावं काय नाही. इकडे त्यांना एक सांगायचं, इकडे ह्यांना एक सांगायचं. मला मानसिक त्रास द्यायचा हे कादर शेख साहेबांचं काम आहे. सगळ्यांना म्हणजे कसं काय त्रास करावा हे त्यांचं काम आहे. तरी मी कुठलाही त्यांचा आमिषाला बळी पडणार नाही, कुठला काही विचार करणार नाही. माझे काम आणि मी दलित मित्राचा मुलगा आहे. त्या रक्तात माझे कुठलाही असलं कलुषित रक्त नाही आणि स्वार्थ नाही माझा. अंतिमतः तुम्ही निस्वार्थप्रमाणे मी काम करत आहे. निस्वार्थी आहे मी. शिक्षकासाठी करत आहे, माझ्या बांधवासाठी करत आहे. त्याच्यात काही फरक होणार नाही. ह्यांना माझं नोकरी गेलं तर हरकत नाही, जीव गेलं तर हरकत नाही, सोडणार नाही. हा माणसाला मी इथं कदापि माफ करणार नाही. ही माझे अंतिम निर्णय आहे. मी यांना सोडणार नाही. तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात? तर मी काय सांगितलो, माझे जीव गेला तरी हरकत नाही. मी माझ्या नोकरीवर मी तुलो आहे असा नोकरी असं तुलो. मूळ सर्व क्रियेचे हे सर्व कार्यक्रमाचे मूळ गाभा म्हणजे कादर शेख आहे.